नमस्कार, मी आरती. आरोग्य धनसंपदामध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे. आज आपण जीवनसत्व म्हणजे काय, त्याचे उपयोग आणि ते कशा कशातून मिळते याबद्दल जाणून घेणार आहोत. जटिल रचनेचे रासायनिक पदार्थ म्हणजे जीवनसत्व होय. आपल्या शरीरात याची थोड्या प्रमाणात आवश्यकता असते. ते फॅट किंवा कार्बोहायड्रेट प्रमाणेच आपल्याला ऊर्जा मिळवून देत नाही, परंतु आपल्या शरीरात त्यांची थोड्या प्रमाणात आवश्यकता असते. ते आपल्याला निरोगी राहण्यासाठी, जंतू संसर्गापासून आपले रक्षण करण्यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावते. ठीक आहे. आणि त्याच पद्धतीने जीवनसत्व हे आपल्या आरोग्यासाठी फारच आवश्यक असते. विविध शरीर क्रियेमध्ये ते कॅटलिस्ट म्हणजे उत्प्रेरक म्हणून स्वतःची भूमिका बजावत असतात. म्हणूनच मानवी आरोग्य निरोगी राखण्यासाठी जीवनसत्वाची फारच आवश्यकता असते. आपल्या शरीरामध्ये एकूण 13 जीवनसत्वे असतात. ते स्वतःच शरीरामध्ये तयार होऊ शकत नाहीत. यामुळे आपल्याला ते आहाराच्या माध्यमातून घेण्याची आवश्यकता असते. जर आपण आहार संतुलित घेतला तर दररोजच्या जेवणातून सुद्धा आपल्याला शरीराची जीवनसत्वाची जी आवश्यकता आहे ती परिपूर्ण होऊ शकते. जीवनसत्वाचे 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे. एक आहे ते मेदात विरघळणारे जीवनसत्वे आणि दुसरं आहे ते पाण्यात विरघळणारे जीवनसत्वे. यालाच आपण इंग्लिशमध्ये फॅट सोल्युबल विटॅमिन्स आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन असे म्हणतो. आता आपण फॅट सोल्युबल विटॅमिन्समध्ये कोणती कोणती येतात ते बघूया. ठीक आहे. विटॅमिन ए, विटॅमिन के, विटॅमिन डी आणि विटॅमिन ई हे सगळे मेदात विरघळणारे विटॅमिन्स आहे. ठीक आहे. त्यानंतर पाण्यात विरघळणारे विटॅमिन हे 2 प्रकारचे आहेत. ठीक आहे. विटॅमिन बी आणि विटॅमिन सी हे पाण्यात विरघळणारे विटॅमिन्स आहेत. चला तर सगळ्यात प्रथम आपण विटॅमिन ए म्हणजे जीवनसत्व अ बद्दल जाणून घेऊया. जीवनसत्व अ हे मेदात विरघळणारे जीवनसत्व आहे, म्हणजेच फॅट सोल्युबल विटॅमिन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याला रेटिनॉल असे देखील म्हटले जाते. साधारणतः जो सर्वे केलेला आहे त्यामध्ये असे आढळून आलेले आहे की 6 महिने ते 6 वर्ष हा जो काळ असतो लहान मुलांचा, त्यांच्यामध्ये जास्त करून विटॅमिन एचा अभाव आढळला गेला आहे. त्यामुळेच आपण राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम आहे यामध्ये पाहिलेलंच आहे की आपण दर 6 महिन्याला बाळाला विटॅमिन एचा डोस तोंडावाटे दिला जातो. ठीक आहे. आता विटॅमिन ए काय काय कार्य करते ते आपण जाणून घेणार आहोत. विटॅमिन एचं पहिलं कार्य आहे की ते दृष्टीसाठी आणि आरोग्यासाठी फार महत्त्वाचं असते. दुसरं आहे की जंतू संसर्ग रोखण्यासाठी सुद्धा विटॅमिन एचा खूप उपयोग केला जातो किंवा ते उपयोगी पडते. तिसरं आहे जे आपले बाह्य आवरण असते, म्युकस मेम्ब्रेन असतात, म्हणजे त्यामध्ये इपिथेलियल सेल असतात, त्यांच्या संरक्षणासाठी देखील विटॅमिन एची आवश्यकता असते. विटॅमिन ए हे सामान्य दृष्टी आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी फार आवश्यकता असते. तसेच शारीरिक वाढीसाठी सुद्धा विटॅमिन एची आवश्यकता असते. आता आपण विटॅमिन ए कशा कशातून मिळतं ते पाहूया. त्यामध्ये सगळ्यात पहिले प्राणीजन्य पदार्थ आणि वनस्पतीजन्य पदार्थ. प्राणीजन्य पदार्थामध्ये अंडी, मांस, मासे, दूध, लोणी, तूप यामध्ये रेटिनॉलचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे जर तुम्ही रोजच्या आहारात यांचा समावेश केला तर तुमची जी विटॅमिन एची दैनंदिन गरज आहे ती तुम्ही भरून काढू शकता. त्याचप्रमाणे माशांच्या यकृतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विटॅमिन ए असते, परंतु त्याचा मुख्य स्रोत म्हणून वापर केला जात नाही. त्याचा आपण पूरक स्रोत म्हणूनच वापर करतो. आता आपण वनस्पतीजन्य स्रोत बघणार आहोत. मेथी आणि पालक यासारख्या भाज्यांमध्ये जीवनसत्व याचं प्रमाण सर्वात जास्त असते आणि तसंच ह्या भाज्या आपल्याला खूप म्हणजे सामान्यपणे भेटू शकतात. ठीक आहे. त्यानंतर हिरव्या पालेभाज्यांमध्ये जास्त प्रमाणात कॅरोटीन आढळून येते. त्यामुळे या भाज्यांमध्ये अजीवनसत्वाचं प्रमाण भरपूर असते. ठीक आहे. हिरव्या भाज्या, पिवळी फळे यामध्ये जास्त प्रमाणात जीवनसत्व अ असते. त्याचप्रमाणे कंदमुळांमध्ये देखील जीवनसत्व अ जास्त प्रमाणात असते. म्हणूनच जे व्हेजिटेरियन असतील म्हणजे जे शाकाहारी असतील त्यांनी सर्व प्रकारच्या पालेभाज्या, पिवळी फळे
कंदमुळे ह्यांचा समावेश आहारात अवश्य करावा की जेणेकरून तुम्हाला विटॅमिन ए योग्य प्रमाणात मिळेल। जागतिक आरोग्य संघटनेने प्रत्येक व्यक्तीसाठी विटॅमिन अ जीवनसत्वाचा दर हा ठरवून दिलेला आहे। ठीक आहे, त्यामध्ये प्रौढ पुरुष यांना 600 रेटिनॉल आणि बीटा कॅरोटीन 4800, स्त्रियांना 600 आणि 4800। गरोदर स्त्रियांमध्ये हे प्रमाण जास्त प्रमाणात आहे। रेटिनॉलचे प्रमाण 800 आहे तर बीटा कॅरोटीन 6400 आहे। तसेच बाळंतपणामध्ये ती गरज अजून वाढते, 950 रेटिनॉल आणि 7600 बीटा कॅरोटीन। नवजात शिशूमध्ये म्हणजेच 0 ते 12 महिन्यांमध्ये रेटिनॉलचे प्रमाण 350 पाहिजे आणि बीटा कॅरोटीन 2800। तसेच बालक हे जर 1 ते 6 वर्षाचं असेल तर त्याची जी शरीराची गरज आहे ती 400 रेटिनॉलची आहे आणि 3200 बीटा कॅरोटीनची। 7 ते 9 वर्षामध्ये ती 600वर जाते आणि 4800, म्हणजे साधारणतः प्रौढाप्रमाणे 7 ते 9 वर्षाच्या बालकांचे प्रमाण असते आणि सेम किशोरवयीन मुलांसाठी देखील आहे। आता आपण विटॅमिन एच्या अभावामुळे काय काय दुष्परिणाम होऊ शकतात याबद्दल जाणून घेऊया। सगळ्यात पहिला आहे रातआंधळेपणा। यामध्ये रातआंधळेपणा किंवा कमी उजेडामध्ये अंधुक दिसणं हा सर्वात मोठा दुष्परिणाम आहे विटॅमिन अ च्या कमतरतेचा। ठीक आहे, दुसरं कारण आहे नेत्रगोल शुष्कता, याला झेरॉप्थॅल्मिया असं म्हणतात। जेव्हा डोळ्यांच्या पापण्या आपण अर्धा मिनिट उघड्या ठेवतो तेव्हा जे बुबुळ असतात ते कोरडे पडतात आणि हेच विटॅमिन एचं एक प्रमुख लक्षण, विटॅमिन ए कमतरतेचं एक प्रमुख लक्षण आहे। ठीक आहे, लक्षण आहे बिटॉट स्पॉट। यामध्ये डोळ्यांच्या बुबुळावर येणारे डाग हे करड्या रंगाचे असतात, त्रिकोणीकृती असतात आणि फेसाळ स्वरूपाचे असतात। ठीक आहे, चौथा जो आहे जीवनसत्व अ च्या अभावी होणारा दुष्परिणाम, त्याला केराटोमलेशिया असे बोलले जाते। डोळ्यांमधील काळा भाग मऊ लिबलिबीत होतो व त्या भागांचे पारदर्शकत्व नाहीसे होते। हा मऊपणा मर्यादित स्वरूपाचा असतो आणि सारा काळा भाग मऊ होतो। त्यावर योग्य तो इलाज न केल्यामुळे नेत्रगोलाचे पूर्ण नुकसान होऊन अंधत्व येते। जीवनसत्व अ चा अभाव एकदा का या स्थितीत पोहोचला की त्यावर कोणताच उपचार उपयोगी पडत नाही। यासाठी आपण जीवनसत्व अ ची कमतरता होऊ न देणे हाच एक त्यावर मोठा मार्ग आहे। आता आपण विटॅमिन ए ची साठवण कुठे केली जाते हे बघूया। ठीक आहे, जर तुम्ही आहारामध्ये जास्त प्रमाणात विटॅमिन ए घेत असाल तर ते यकृतामध्ये साठवले जाते। रिसर्चमध्ये असं आढळून आलेलं आहे की गरोदर स्त्रियांनी जर जास्त प्रमाणात विटॅमिन ए घेतले तर ते अर्भकाच्या यकृतामध्ये त्या विटॅमिन एचा साठा केला जातो आणि बाळाला पुढे विटॅमिन एची कमतरता भासत नाही। ठीक आहे, परंतु जास्त प्रमाणात जरी विटॅमिन ए घेतले तरी ते शरीरासाठी धोकादायक ठरू शकते। यामध्ये डोके दुखणे, गुंगी येणे, ठीक आहे, त्यानंतर अशा प्रकारचे काही लक्षणं दिसतात, तर आपण जास्त प्रमाणात सुद्धा विटॅमिन ए घेतले नाही पाहिजे। आता आपण सगळं पाहिलं ते विटॅमिन ए बद्दल पाहिलेलं आहे। ठीक आहे, तुम्हाला आठवलं आपण फॅट सॉल्युबल विटॅमिन्समध्ये विटॅमिन अ बघितलेलं आहे। आता आपण विटॅमिन ड याबद्दल जाणून घेणार आहोत। ठीक आहे, आता आपण विटॅमिन ड ची आवश्यकता कशासाठी असते ते पाहणार आहोत। ठीक आहे, मजबूत हाडे व दातांच्या आरोग्यासाठी विटॅमिन ड ची आवश्यकता असते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिनरलायझेशन ऑफ द बोन, यासाठी विटॅमिन डी ची आवश्यकता असते। आतड्यांपासून कॅल्शियम व फॉस्फरसचे शोषण करण्यासाठी विटॅमिन डी ची आवश्यकता असते। विटॅमिन डी चे स्रोत कुठून भेटतात ते पाहूया। सूर्यप्रकाश। सूर्यप्रकाश हा एक नैसर्गिक स्रोत आहे विटॅमिन डी मिळवण्यासाठी। कोवळ्या उन्हामध्ये जर तुम्ही राहिलात तर विटॅमिन डी मिळू शकते। सगळ्यांना माहिती आहे आपल्या स्किनमध्ये मेलॅनिन नावाचा प्रकार असतो, ते ज्याच्यावरून रंग ठरतो। तर विटॅमिन डी आणि मेलॅनिन यांचा परस्पर संबंध असतो। ज्यांच्या शरीरामध्ये मेलॅनिन जास्त असेल त्यांना विटॅमिन डी कमी प्रमाणात मिळू शकते। तसेच अन्नपदार्थ, जीवनसत्व ड हे फक्त प्राणीजन्य पदार्थामध्येच आढळून येतं, ते वनस्पतीजन्य पदार्थामध्ये आढळून येत नाही। मासे, अंड्याचा जो पिवळा बलक असतो त्यामध्ये जास्त असतं, लोणी, तूप यामध्ये विटॅमिन डी जास्त प्रमाणात आढळून येते। त्यांचे यकृत तेल हे अन्नपदार्थात गणले जात नाही, तरीसुद्धा त्यातून जीवनसत्व ड योग्य प्रमाणात मिळते। जीवनसत्व ड किंवा विटॅमिन डी ची दैनंदिन गरज, प्रौढ व्यक्तीमध्ये 2.5 मायक्रोग्राम म्हणजे 2.5 मायक्रोग्राम एवढी त्याची गरज असते आणि ते तुम्ही जेव्हा सूर्यप्रकाश घेता त्यातून ती गरज भागवली जाते। 30 गरोदर महिलांमध्ये याची गरज 10 मायक्रोग्रामपर्यंत वाढू शकते। विटॅमिन डीच्या अभावामुळे काय काय आजार होऊ शकतात ते आपण बघूया।
मुरदूस किंवा रिकेट्स. जीवनसत्व डच्या कमतरतेमुळे रिकेट्स होतो. हा आजार साधारणतः 6 महिने ते 2 वर्ष या वयोगटातील मुलांमध्ये साधारणतः आढळून येतो. या मुलांमध्ये काय होते तर त्यांच्या वाढत्या हाडांचे सबलीकरण म्हणजे कॅल्सिफिकेशन कमी होते. वाढ खुंटणे, हाडातील व्यंग, झटके येणे, मस्क्युलर हायपोटोनिक, टिटॅनी ही काही त्याची लक्षणं आहेत जी आपल्याला आढळून येतात. ठीक आहे. कबुतरासारखी छाती असणे, कमरेच्या हाडातील व्यंग असणे, रोजरी असणे. ठीक आहे. हे सगळ्या प्रकारचे काही आपल्याला व्यंग दिसतात. तसेच व्हिटॅमिन डीची जर कमतरता असेल तर लहान मुलांमध्ये दात येण्याची प्रक्रियासुद्धा म्हणजे दात येणे हे फार उशिरा येतात. दुसरा जो आजार आहे तो ऑस्टिओमलेशिया. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे प्रौढांमध्ये हा आजार आढळून येतो. साधारणतः गरोदर मातेमध्ये आणि जर बाळंतपण बाईमध्ये योग्यरित्या व्हिटॅमिन डी जीवनसत्व म्हणजे व्हिटॅमिन डी जर मिळाले नाही तर यांमध्ये या आजाराची लक्षणे दिसून येतात. या आजाराकडे साधारणतः दुर्लक्ष केले जाते, परंतु तसे न करता आपण त्याच्यावर योग्य ते उपचार घेणे फार गरजेचे आहे. व्हिटॅमिन डी जे साईड इफेक्ट्स आहेत किंवा दुष्परिणाम आहेत ते रोखण्यासाठी पालकांनी मुलांना सूर्यप्रकाशात बसवले पाहिजे. दुसरी गोष्ट, लहान बालकांच्या जे इम्युनायझेशनमध्ये व्हिटॅमिन डचे जे काही डोस आहेत ते त्यांना व्यवस्थितरित्या दिले गेले पाहिजे. व्हिटॅमिन ईबद्दल जाणून घेऊया. अनेक अन्न पदार्थांमध्ये व्हिटॅमिन हे मुबलक प्रमाणात मिळते. मांस, फळे, पालेभाज्या यामध्ये व्हिटॅमिन ई हे अल्प प्रमाणात असते, परंतु सोयाबीन बी असेल किंवा सोयाबीन तेल असेल, सरगी असेल यामध्ये व्हिटॅमिन ई हे मुबलक प्रमाणात आढळून आलेले आहे. ज्या व्यक्तीचा आहार संतुलित असेल त्याला व्हिटॅमिन ईची कमतरता कधीच भासत नाही. अजूनपर्यंत व्हिटॅमिन ईमुळे होणाऱ्या म्हणजे व्हिटॅमिन ईच्या अभावामुळे होणाऱ्या आजारांबद्दल विलक्षण अशी काही माहिती भेटू शकलेली नाही आहे, परंतु प्राण्यांमध्ये केलेल्या काही एक्सपेरिमेंट आहेत त्याच्यानुसार हॅबिच्युअल अबॉर्शन जे आपण म्हणतो ते व्हिटॅमिन ईच्या अभावामुळे होते असे आढळून आलेले आहे. आता आपण व्हिटॅमिन के याबद्दल जाणून घेणार आहोत. व्हिटॅमिन के हे ब्लड क्लॉटिंगसाठी फार महत्त्वाचे असते, म्हणजेच शरीरातील रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी व्हिटॅमिन केची आवश्यकता असते. ताजा हिरवा पालेभाज्या आणि फळे यातून व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात मिळते. तसेच आतड्यांमध्ये काही जीवाणू असतात त्यांच्यामार्फत देखील व्हिटॅमिन केची निर्मिती केली जाते. ब्लड क्लॉटिंग प्रोसेससाठी किंवा रक्त गोठण्यासाठी व्हिटॅमिन केची फारच मोठी आवश्यकता असते. म्हणून रक्तस्रावाशी जे काही संबंधित आजार आहेत ते जर टाळायचे असेल तर आपल्याला व्हिटॅमिन के योग्य प्रमाणात घेणे फारच गरजेचे असते. त्यासाठीच आपण बाळ जन्मल्यानंतर बाळाला व्हिटॅमिन के 0.5 mg एवढे दिले जाते. आता आपण जे पाहिले होते ते सगळे मेदात विरघळणारे जीवनसत्व होते. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के. आता आपण जे बघणार आहोत ते पाण्यात विरघळणारे आहेत. त्यामध्ये 2 प्रकार सांगितले होते, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी. तर पहिले आपण व्हिटॅमिन बी बघूया. व्हिटॅमिन बी हे पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन आहेत. ठीक आहे. पुढे पाहूया आपण ते कशातून मिळतं ते. व्हिटॅमिन डीची आवश्यकता प्रमुखतः 2 कामासाठी केली जाते. एक म्हणजे कार्बोहायड्रेटच्या मेटाबॉलिझमसाठी व्हिटॅमिन बीची आवश्यकता असते आणि दुसरं म्हणजे नर्वस सिस्टमच्या योग्य कार्यासाठी व्हिटॅमिन बीची आवश्यकता असते. जीवनसत्व बीचे स्रोत कोणते आहेत ते पाहूया. साधारणतः आपण जे दैनंदिन जीवनात जेवण घेतो त्यामधून सुद्धा व्हिटॅमिन बची जे व्हिटॅमिन बीचे जीवनसत्व आहे ते सगळे मिळते, परंतु पॉलिश न केलेले तांदूळ, डाळी यामध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन बी अवेलेबल असते. त्याच पद्धतीने एकदल जे धान्य आहे म्हणजे गहू आहेत उदाहरणार्थ, त्यातून जास्त प्रमाणामध्ये व्हिटॅमिन ब मिळते. मासे, दूध, फळभाज्या यामधून कमी प्रमाणामध्ये व्हिटॅमिन ब मिळते. आता व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे काय काय आजार होतात. तर पहिली गोष्ट, व्हिटॅमिन बीचे सुद्धा वेगळे प्रकार पडतात. याच्यामध्ये पहिला आहे थायमिन, रायबोफ्लेविन, नायसिन, ठीक आहे, इत्यादी. या सगळ्या व्हिटॅमिन बीचेच आपण काय बोलू शकतो भाग आहेत, खाली सब टॉपिक्स आहेत. आपण सगळे एकत्रित करूनच बोलणार आहोत की साधारण कॉमन आपण सगळं घेणार आहोत. ठीक आहे. आता व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे काय काय अभाव होतो शरीरावर ते आपण बघणार आहोत. काय परिणाम होतो तो बघणार आहोत. एक तर आहे बेरीबेरी आजार. यामध्ये 3 प्रकार पडतात. पहिला आहे जो मज्जातंतूवर इफेक्ट करतो हा बेरीबेरी, त्याला आपण ड्राय बेरीबेरी बोलतो.
दुसरा आहे कार्डियाक बेरीबेरी, म्हणजे जो हृदयावर परिणाम करतो त्याला आपण ओला बेरीबेरी असं बोलू शकतो. आणि तिसरा आहे इन्फंटाईल बेरीबेरी, म्हणजे जो 2 ते 4 महिन्याचे जे नवजात शिशु असते त्यांच्यावरती इफेक्ट करतो. ठीक आहे. त्यानंतर जो दुसरा प्रकार आहे तो आहे वर्निक इन्सेफेलोपॅथी. वर्निक इन्सेफेलोपॅथी हे जे जास्त प्रमाणामध्ये दारू पितात त्यांच्यामध्ये आढळून येतो. या आजारामध्ये डोळे दुखणे, पॉलिन्युरायसिस, ॲटॅक्झिया आणि मतिमंदपणा ही सगळी लक्षणे आढळून येतात. ठीक आहे. ही सगळी झाली थायमिनमुळे होणारे दुष्परिणाम, थायमिनच्या अभावामुळे होणारे दुष्परिणाम. आता आपण बघणार आहोत रायबोफ्लेविनमुळे काय काय दुष्परिणाम. रायबोफ्लेविन जर आहारात व्यवस्थित घेतले गेले नाही तर काय अभाव होतात ते. रायबोफ्लेविनच्या कमतरतेमुळे होणारा आजार म्हणजे मुखशूथ. आता आपण नायसिनच्या कमतरतेमुळे काय आजार होतात ते बघूया. पहिलं तर पेलाग्रा, डर्मटायटिस म्हणजे त्वचादाह आणि डिमेन्शिया म्हणजे विसर पडणे, ह्या सगळ्या आजारांना सामोरे जावे लागते. विटॅमिन B12 हे सुद्धा शरीरासाठी फार महत्त्वाचे असते. त्याच्या कमतरतेमुळे तुम्ही ऐकलं असेल मेगालोब्लास्टिक अनेमिया, ठीक आहे, यासारखा मोठा आजार होण्याची शक्यता असते. तसंच डिमायलिनेशन आणि वंध्यत्व यासारख्या आजारांना सुद्धा सामोरे जाऊ शकतील. जे लोक शाकाहारी आहेत त्यांच्यामध्ये विटॅमिन B12ची जास्त प्रमाणात डेफिशियन्सी दिसून आलेली आहे आणि त्यांना हे जास्त प्रमाणात आजार होतात. तर आपण दुसरे वॉटर सोल्युबल विटॅमिन बघणार आहोत, ते आहे विटॅमिन C. यालाच आपण ॲस्कॉर्बिक ॲसिड असे देखील म्हणतो. ठीक आहे. हे पाण्यात विरघळणारे विटॅमिन आहे. त्याला आपण अँटीऑक्सिडंट असं सुद्धा म्हटलेलं आहे. ऊतींच्या म्हणजे टिश्यूंच्या ऑक्सिडीकरणासाठी हे अत्यंत प्रभावशाली असं ॲसिड आपण मानतो. रक्तवाहिन्या आणि संयोगी ऊतींसाठी आधारद्रव्य पुरवणाऱ्या संश्लेषितजन्याच्या निर्मितीसाठी याची गरज असते. फेरिक आयनचे फेरस आयनमध्ये रूपांतर करून हे भाज्यांमधील लोह शोषून घेण्यास मदत करते. आता आपण बघणार आहोत की त्याचे स्रोत कोणते कोणते आहेत. पहिलं तर फळं. सर्व ताज्या फळांमध्ये जीवनसत्व क असते. ताजा किंवा वाळलेला जो आवळा आहे त्यामध्ये विटॅमिन कचे प्रमाण अधिक प्रमाणामध्ये असते. तसेच आवळा हा स्वस्त आहे आणि बाजारात सहजरित्या उपलब्ध आहे. ठीक आहे. दुसरं आहे भाज्या. भाज्यांमध्ये विशेषतः हिरव्या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्व क भरपूर प्रमाणात असते. कंद आणि मुळामध्ये फार थोड्या प्रमाणामध्ये असते. मोड आलेली कडधान्य हा देखील एक उत्तम स्रोत मानला गेलेला आहे. प्राणीजन्य पदार्थ. मांस आणि दुधात फार कमी प्रमाणामध्ये असते. जीवनसत्व क चे आहार स्रोत तक्त्यात आपण बघणार आहोत. सोप्या भाषेत सांगण्यात आलं तर विटॅमिन C हे आंबट पदार्थांमध्ये आढळून आलेलं आहे. जर तुम्ही आंबट पदार्थ खात असाल तर तुम्हाला विटॅमिन C ची कमतरता भासणार नाही. विटॅमिन C च्या कमतरतेमुळे होणारा आजार म्हणजे स्कर्वी. ठीक आहे. स्कर्वी म्हणजे काय, हा कसा ओळखला जातो तर रक्तस्राव होणारी दाढ, आंतरत्वचीय जखम किंवा त्वचा किंवा सांध्यात रक्तस्राव होणे, जखम भरून येण्यास विलंब लागणे, रक्तस्राव आणि अशक्तपणा येणे ही सगळे स्कर्वी होण्याची लक्षणं आहेत. विटॅमिन C ची गरज आपण आता बघणार आहोत. प्रौढांमध्ये दिवसाला 40 मिलीग्रॅम एवढी गरज असते. गर्भावस्थामध्ये 60 मिलीग्रॅम असते. स्तनता मादा असेल त्यामध्ये 80 मिलीग्रॅम एवढी असते आणि शिशु व लहान मुलांमध्ये ती जी रिक्वायरमेंट आहे ती 25 ते 40 मिलीग्रॅम असते. अशा प्रकारे आज आपण विटॅमिन्स या विषयावर बोललो आहोत. ठीक आहे. लक्षात राहील ना विटॅमिन्स कशा कशातून मिळतात ते. पहिले तर 2 प्रकारचे आहेत. वॉटर सॉल्युबल आहेत, फॅट सॉल्युबल आहेत. फॅट सॉल्युबलमध्ये विटॅमिन A, D, विटॅमिन E, K हे सगळे आहेत. त्याच्यानंतर वॉटर सॉल्युबलमध्ये विटॅमिन B आणि C आहेत. साधारणतः जर आपण याचा एक छोटासा सारांश काढायला गेलो तर सर्व प्रकारच्या पालेभाज्यांमध्ये, मांसमध्ये, अंडीमध्ये, ठीक आहे, मेन तर हिरव्या पालेभाज्यांमध्ये, फळांमध्ये, ठीक आहे, लोणी, तूप, ठीक आहे, यकृत तेल, धान्य या सगळ्यांमधून आपल्याला थोड्या ना थोड्या प्रमाणामध्ये विटॅमिन्स मिळतात. म्हणूनच आपण संतुलित आहार घेण्याची फार आवश्यकता आहे. ठीक आहे. आपल्याला हा जो आपण टॉपिक निवडला होता जीवनसत्व हा कसा वाटला तो प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये टाका आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.